हॅलो. कन्सेप्ट ऑफ इन्शुरन्स यावर आपण युनिट नंबर 1मधील पाहणार आहोत. इन्शुरन्स म्हणजे काय, इन्शुरन्सची संकल्पना काय आहे, कन्सेप्ट काय आहे, हे आज आपण बघणार आहोत. आता कोणत्याही व्यक्तीला आपल्याला भीती वाटत असते, ठीक आहे. मग तो व्यक्ती असो, प्राणी असो, कोणीही असो. तर प्रत्येक व्यक्तीला त्याला स्वतःच्या भयाची जाणीव असते आणि असुरक्षिततेची भावना त्याच्यामध्ये निर्माण होते. मग अशा वेळेस या असुरक्षिततून आपल्याला सुरक्षितता प्राप्त होण्याकरता सतत तो व्यक्ती नेहमी धडपडत असतो. मग अशा वेळेस त्याला सुरक्षा कशापासून मिळेल याचा तो प्रयत्न करत असते. आणि अशा सुरक्षिततेपासून म्हणजे अशी सुरक्षितता देण्याचं काम ही विमा करत असते. आता सुरक्षा कशा कशा माध्यमातून आपल्याला मिळू शकते, ह्यासाठी प्रत्येक व्यक्ती हा धडपडत असतो किंवा कोणतेही कार्य त्याच्या हातून घडत असतात. आणि मग ह्या सुरक्षितता कोण प्रदान करते, तर म्हणजे सुरक्षितता प्रदान करण्याच्या उद्देशानेच विमा ह्या संकल्पनेचा जन्म झाला आहे. आता विमा काय करते, तर विमा ही एक कंपनी आहे. तर ही विमा कंपनी अनपेक्षितपणे उद्भवणाऱ्या संकटामुळे संपत्ती किंवा जीवनाची जी हानी होत असेल, तर अशी हानी भरून देण्याचे कार्य विमा कंपनी करत असते. मग त्याकरता काय झालं की विमा कंपनी डायरेक्टच निर्मिती झाली नाही, तर विमा कंपनी निर्मिती होण्याकरता असे अनेक व्यक्ती एकत्रित आले की ज्यांना आपल्या जीवनाची भीती वाटत होती. मग असे व्यक्ती एकत्रित आले आणि त्यांनी एक निधी गोळा केला आणि या निधीतून ज्या व्यक्तीला खरोखरच नुकसान होत असेल, तर अशा व्यक्तीला ते निधी देऊन दिल्या जात होते. आणि मग अशा व्यक्तीचं नुकसान भरपाई देण्याचं काम या निधीच्या माध्यमातून केल्या जात होते. म्हणजेच काय केलं या ठिकाणी, जसे 10 व्यक्ती एकत्रित आले, 10 व्यक्तींनी एक अमाऊंट गोळा केली आणि या 10 व्यक्तीपैकी एखाद्या व्यक्तीचं किंवा 2 व्यक्तींचं काय होत असेल, नुकसान होत असेल, तर मग ह्या 2 व्यक्तीला किंवा एका व्यक्तीला ती निधी गोळा केलेली दिल्या जात असेल. म्हणजेच त्या दोघांचं जे नुकसान होऊन राहिलं आहे, ही नुकसान भरपाई या निधीच्या माध्यमातून दिल्या जाते. म्हणजेच त्या दोघांनाच नुकसानीचा भार सोसावा लागला का, तर नाही. या अनेक व्यक्तींच्या माध्यमातून त्या दोघांचं नुकसान भरपाई दिल्या गेली. त्यामुळे हा भार सगळ्याच व्यक्तींवर पडला. आणि अशा प्रकारे संघटित येणाऱ्या अपेक्षित संकटांचा सामना करण्यास एकत्रित आलेल्या या व्यक्ती समुदायालाच विमा असे नाव देण्यात आले. आणि अशा पद्धतीनं मग विमा त्याला नाव दिल्यानंतर हे काय करत होते की एक प्रकारे प्रत्यक्षात ज्या व्यक्तीचं नुकसान होईल अशा व्यक्तीला नुकसान भरपाई देण्याची हे विमा काय देत होते,
हमी देत होती. मग अशा नुकसान भरपाई देण्याच्या हमीतूनच विमा कंपनीची काय झाली आहे, निर्मिती झाली आहे. आणि किंवा संकल्पना, विमा कंपनीची संकल्पना निर्मित झाली आहे. आणि या विमा संकल्पनेचा जो उगम झालेला आहे तो बॅबिलोन संस्कृतीत झालेला आहे. आता बॅबिलोन संस्कृतीतून विमाच उदयास आलेला आहे असं आपल्याला दिसून आले. आता बॅबिलोन संस्कृती ही 4000 वर्षापूर्वीची आपल्या भारतामध्ये अस्तित्वात होती आणि ती हानी भरण्याची संकल्पना म्हणून अस्तित्वात होती पूर्वी. तर ही हानी भरण्याची संकल्पना काय, ही फक्त सागरी विमालाच लागू होती. म्हणजे त्यावेळेस सागरातून एका ठिकाणून माल दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेला जात असे आणि मग अशा वेळेस त्या सागरात आपल्या वस्तूचं जर का नुकसान होत असेल तर मग ते भरून देण्याकरता या बॅबिलोन संस्कृतीत हानी भरण्याची जी संकल्पना अगोदर अस्तित्वात होती ती नुकसान भरपाई म्हणून देत होती. मग अशा प्रकारे हानी भरपाई ही सुरुवातीला सागरी विम्याच्या माध्यमातूनच निर्मिती झाली आणि त्यानंतर ग्रीक तसेच रोमन या साम्राज्यामध्ये आपल्याला आयुर्विमा असल्याचे अस्तित्वात आले होते. आणि भारतामध्ये ऋग्वेद जे आहे त्या ऋग्वेदामध्ये योगक्षेम हा शब्दप्रयोग विमा व्यवसायाची अस्तित्व होतं असं ते जाणीव करून देत होतं. आणि यामध्ये भारतामध्ये प्राचीन युरोपीय देशामध्ये आपल्याला असं दिसून आलं की ख्रिस्तपूर्व 1000 ते 4000 या काळामध्ये सुद्धा विमा हा अगोदरच अस्तित्वात होता आणि विम्याचे पुरावे सुद्धा आपल्याला काही त्या कालावधीमध्ये दिसून आले. तर त्या काळातील विमा निश्चितपणे कशा पद्धतीने होता हे जरी लक्षात येत नसले तरी विमा हा आपल्याला प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे असं दिसून येतं. आता या सुरुवातीला प्रारंभीच्या काळापासून म्हणजे सुरुवातीपासूनच आपल्याला असं दिसून आलं आहे की व्यक्तीला आपल्या जीवनाची तसेच आपल्या व्यवसायाची किंवा व्यवसायातील संपत्तीची हानी होणार आहे याची भीती वाटत होती. मग ही हानी सहन करण्याच्या साठी संघटितपणे सहकाराच्या तत्वावर ही विमा संकल्पना अस्तित्वात आली. मग आता नुकसान ज्या व्यक्तीचं होईल त्या एकट्या व्यक्तीनं सहन करायचं नाही, तर ते नुकसान संघटितपणे जेवढे एकत्रित व्यक्ती येतील त्या सर्वच व्यक्तींच्या वर थोड्या प्रमाणात का होईना भार पडेल. अशा पद्धतीनं सहकाराच्या तत्वावर ही विमा संकल्पना अस्तित्वात आली. याचं एकच मुख्य उद्दिष्ट होतं की विम्याचं काय मुख्य उद्दिष्ट होतं की आर्थिक सुरक्षितता हे त्या व्यक्तींना प्रदान करणे. आणि मग जसं कालावधी बदलत गेला तसे विम्याचे उद्दिष्ट हे मर्यादित न राहता भविष्यकालीन तरतूद करणे, तसेच मुलांच्या शिक्षणासाठी सोय करणे, त्यांच्या लग्नासाठी तरतुदी करून ठेवणे आणि तसेच कधीकधी निवृत्तीवेतन प्राप्त करणे, चोरी, दंगे, तसेच बंदपासून ज्या व्यक्तींचं नुकसान होते म्हणजे व्यवसाय बंदपासून त्या व्यक्तींचं नुकसान होते तर अशा व्यक्तींना नुकसान भरपाई देणे, तसेच नफ्यामध्ये जर का उद्या लॉस झाला असेल किंवा नफा कमी झाला असेल तर अशा पद्धतीनं नफ्याची तरतूद करून ठेवणे. आणि एखाद्या व्यक्तीला समजा अपंगत्व आलं असेल तर अपंगत्वाची भरपाई म्हणून देणे, तसेच अपघात जर झाला असेल
तर त्या व्यक्तीला अपघात किंवा त्या व्यक्तीच्या वारसाला एक अपघात विम्याची जी रक्कम असेल ती त्यांना मदत म्हणून देणे. अशा प्रकारे तसेच शारीरिक इजा जर त्या व्यक्तीला झाली असेल अपघातामध्ये तर ती शारीरिक इजा भरपाई करून देण्याकरता एक विमा काढला जातो. मग त्या विम्याच्या माध्यमातून त्याला ती मदत दिली जाते. अशा प्रकारे विमा ही विविध घटकांना सामावून घेणारी एक अशी व्यापक संकल्पना आज आपल्याला दिसून येते. आणि व्यापार व्यवसायात तसेच सामाजिक जीवनामध्ये सुद्धा सर्वांमध्ये विमा ही एक अत्यंत आवश्यक बाब बनलेली आज आपल्याला दिसून येते. कारण विमा हा आज आपण प्रत्येक गोष्टीचा तसेच वस्तूचा उतरवत असतो. ज्या व्यक्तीला आपल्या व्यवसायामध्ये किंवा ज्या व्यक्तीला आपल्या जीवनाची भीती वाटत असेल अशा भविष्यकाळामध्ये होणारी जी हानी आहे आज म्हणजे भविष्यकाळात हानी होणार आहे असं त्या व्यक्तीला वाटत असेल, मग ती बिझनेसची असो, संपत्तीची असो या जीवाची असो, मग अशा होणाऱ्या हानीपासून आपल्याला संरक्षण मिळावे या दृष्टिकोनातून विमा हा निर्मिती झाली. आणि विमा हा कसा आहे, सामूहिकरित्या एकत्रित येऊन त्याची होणारे नुकसान भरपाई ही अनेक व्यक्तींमध्ये वाटून घेण्याची एक प्रकारे संस्था निर्मित झाली आहे. मग ह्या संस्थेच्या माध्यमातून तो विम्याचं नुकसान हे सगळ्या व्यक्तींमध्ये वाटून दिलं जातं आणि प्रत्यक्षात ज्या व्यक्तीचं नुकसान होते त्याला ती रक्कम भरून दिली जाते. अशा प्रकारे ज्या व्यक्तीचं नुकसान होते त्यालासुद्धा असं वाटत नाही की आपलं खरोखरच नुकसान झालेलं होतं. अशा प्रकारे विमा आज काय करत आहे, आपलं कर्तव्य पार पाडत आहे. ही होती विम्याची संकल्पना. त्यानंतर नेचर ऑफ स्कोप अँड ऑफ इन्शुरन्स अँड स्कोप ऑफ इन्शुरन्स. आता याच्यामध्ये आपण बघितलं नेचर ऑफ इन्शुरन्समध्ये म्हणजे विम्याचं स्वरूप कसं होतं. मी आताच तुम्हाला सांगितलं संकल्पनेमध्ये विम्याचं स्वरूप हे सुरुवातीला म्हणजेच एक प्रकारे कसं होतं, सामूहिकरित्या होतं. आजही आपण बघतो की विमा हा कसा आहे, एक प्रकारचं म्हणजे या विम्यामध्ये स्वरूपामध्ये आपल्याला असं दिसून येते की हे जरी सामूहिकरित्या असला तरी त्याच्यामध्ये विमा कंपनी आणि विमेदार अशा दोन व्यक्तींचा समावेश त्यामध्ये केला जातो. आता विमा कंपनी म्हणजे कोण आणि विमेदार म्हणजे कोण ह्या आज आपण बघूया. तर यामध्ये नेचर ऑफ इन्शुरन्समध्ये विमेदार म्हणजे जो व्यक्ती विमा उतरवतो, मग तो आपल्या जीवनाचा असो या व्यवसायाचा असो, जो विमा उतरवतो किंवा विमा काढतो अशा व्यक्तीला काय म्हटलं आहे, विमेदार असे म्हटले जाते. त्यानंतर विमा कंपनी कोण असतं, जी संस्था, मग ती भागीदारी संस्था असो का कोणतीही संस्था असो, जी संस्था किंवा व्यक्ती विमा उतरविण्याचे काम करते अशा संस्थेला किंवा व्यक्तीला आपण काय म्हणतो, विमा कंपनी असे म्हणतो. मग ह्या दोघांमध्ये काय होतो, करार होतो. मग ह्या दोघांमध्ये करार होतो की असा करार होतो की तुम्ही आम्हाला म्हणजे अशी म्हणजे असं म्हणता येईल की तुम्ही आम्हाला एक रक्कम द्या आणि ती रक्कम तुम्ही भरत राहा आणि त्या रकमेच्या बदल्यात आम्ही तुम्हाला जर का तुमच्या वस्तूचं नुकसान जर झालं तर आम्ही तुम्हाला नुकसान भरपाई प्रदान करू. अशा पद्धतीनं या विमेदार आणि विमा कंपनी यांच्यामध्ये
विशिष्ट प्रकारचा करार होतो आणि त्या करारामध्ये नुकसान भरपाई भरून देण्याचा करार होतो. मग जर तुम्हाला नुकसान झालं तर आम्ही भरून देऊ, अन्यथा नाही. मग अशा पद्धतीचा करार हा विमा कंपनी आणि विमेदार यांच्यामध्ये होतो. आज आपल्याला असं दिसून येते की औद्योगिक क्रांतीनंतर आज व्यवसायामध्ये अनेक बदल घडून आलेले आहेत. जसे पूर्वी कमी प्रमाणात उत्पादन होत होतं, आता मोठ्या प्रमाणात उत्पादन होऊ लागले. तसेच बाजारपेठेंचा आपल्याला फार मोठ्या प्रमाणावर विस्तार झालेला दिसून येतो. तसेच बँका आणि वाहतूक, संदेशवहन, दळणवळण, तंत्रज्ञान इत्यादी सर्व क्षेत्रांचा सुद्धा आज आकार वाढलेला आहे. आणि अशा क्षेत्रामध्ये जसं त्यांचा विकास होतो तसं तसं प्रत्येक क्षेत्रामध्ये धोका निर्माण होण्याची संख्या पण वाढलेली आहे. आणि ह्या सर्व धोक्यांपासून किंवा आपण हा धोका टाळू कसा शकणार याकडे जास्त लक्ष द्या. परंतु भविष्यामध्ये धोका होईल हे माहीत नसतं आणि होणारा धोका आपण टाळू पण शकत नाही. आणि समजा जर का तो धोका निर्माण झाला तर त्यापासून त्या व्यक्तीला किंवा त्या व्यवसायाला नुकसान होईल. मग अशा प्रकारचं धोका टाळू शकत नाही आणि धोक्यामुळे जर का नुकसान झालं तर ते नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन या कराराच्या अंतर्गतून मिळत असते. म्हणूनच या दोघांमध्ये जो करार होतो नुकसान भरपाईचा, त्यामध्ये ज्या व्यक्तीची हानी होईल म्हणजे ती जीवनाची असो या व्यवसायातील वस्तूचा असो, त्याच्यामध्ये वित्तहानी जी होईल ती भरून काढण्यात येते. अशा प्रकारे विमेदार मग आपल्या संभाव्य धोक्यांचे काय करतो, हस्तांतरण विमा कंपनीकडे करतो. म्हणजे त्या व्यक्तीला माहीत असेल की आज आपल्या व्यवसायामध्ये धोका निर्माण होणार आहे. असं जर त्या व्यक्तीला माहीत पडलं तर तो व्यवसाय करणारच नाही. ओके. परंतु या ठिकाणी जर त्यांनी त्या व्यवसायाचा जर विमा काढला तर त्याला माहीत पडेल उद्या जर का नुकसान झालंही माझ्या व्यवसायामध्ये, मला पाहिजे तेवढा नफा झाला नाही, तर मला विमा कंपनीच्या माध्यमातून काय मिळेल, नुकसान भरपाई मिळेल. मग हे जेव्हा त्या व्यक्तीला, त्या व्यावसायिकाला माहीत असते किंवा माहीत होईल तेव्हा तो व्यवसाय उत्स्फूर्तपणे काम करेल त्या व्यवसायामध्ये. कारण त्याला माहीत आहे उद्या नुकसान झालं तरी आपल्याला ते भरून मिळणार. म्हणून तो व्यवसाय करण्यास पुढे जाणार, तो थांबणार नाही. अशा प्रकारे काही नुकसान झालेच त्याची सर्वसाधारण विमा कंपनी आपल्याला भरून देते याची त्याला जाणीव असते. अशा प्रकारे आपल्याला सर्वसाधारण विम्याचं नुकसान भरपाई करारामधून प्राप्त होत असते. आपण आधी बघितलंच आहे की विमा कंपनीची जी निर्मिती झालेली आहे ती कशी झालेली आहे, करारातून झालेली आहे. आणि सुरुवातीला जो विमा होता तो कोणता होता, सागरी विमा. आज जो विमा आपल्याला जी विमा कंपनी दिसते ती विमा कंपनीची निर्मिती किंवा जो विम्याची जी संकल्पना आहे ती संकल्पना सागरी विम्याच्या माध्यमातून निर्माण झाली. पूर्वी सागरी विमा, त्याच्यानंतर मग अग्निविमा हे अगोदर अस्तित्वात होते आणि त्यानंतर मग जीवन विमा ही निर्मिती झाली. अशा प्रकारे हे व्यक्ती म्हणजे सागरी विमा असो का आपला अग्निविमा असो, यामध्ये ज्यांना आपल्या व्यवसायाची आगीपासून भीती वाटत असेल किंवा आपल्या व्यवसायातील जो माल सागरातून जात आहे त्याचं नुकसान होईल अशी भीती वाटत असेल अशा व्यक्तींना, तर ते व्यक्ती काय यायचे, एकत्रित यायचे आणि थोड्या प्रमाणात रक्कम गोळा करायची
आणि ती गोळा झालेली रक्कम ज्या व्यक्तीचं प्रत्यक्षात किंवा ज्या व्यक्तीच्या वस्तूचं नुकसान होईल त्या व्यक्तीला ती भरून दिल्या जात होती. अशा प्रकारे सामूहिक आविष्काराचे तत्व विम्यामध्ये वापरले जात होते. आणि तसेच व्यक्तिगत पातळीवर सुद्धा होणारे जे नुकसान आहे ते मर्यादेपलीकडे असायची ते व्यक्तीची. परंतु आज जो विमा सुरू झाला आहे त्या विम्यामुळे त्या व्यक्तीचा म्हणजे त्या व्यक्तीला काय झालं आहे की धोका तो हस्तांतरण करू शकतो. म्हणजे तो जो व्यक्ती एकटा होता आधी विम्याचं नुकसान सहन करणारा, आज तो एकटा व्यक्ती त्याचं नुकसान सहन करू शकत नाही, तर तो आपलं जे नुकसान आहे ते विमा कंपनीवर सोपवितो. त्यामुळे या ठिकाणी धोक्यांचे हस्तांतरण आणि विभाजन या तत्वाचा वापर करून विम्याचा उगम झालेला आपल्याला दिसून येईल. अशा प्रकारे आज विम्याचं जे स्वरूप आहे ते फार मोठ्या प्रमाणे व्यापलं गेलेलं आहे. तर प्राचीन काळामध्ये हा विमा कसा होता? सागरी मार्गानेच निर्माण झालेला होता. म्हणजे सुरुवातीला प्राचीन काळात आपल्याला सागरी विम्याच्या माध्यमातूनच विमा निघत होता हे माहिती झालं. त्यानंतर मग या व्यापारामध्ये सागरी विम्यामध्ये नुकसान होण्याची शक्यता आणि जोखीम ही सर्वात जास्त होती आणि त्यावर आपल्याला विजय प्राप्त करता येत नव्हता. त्यामुळे त्यावर विजय प्राप्त करता येत नव्हता. तसेच जहाजातून एका ठिकाणून माल दुसऱ्या ठिकाणी जात असताना कधीकधी तो माल जहाज डुबण्याची भीती असायची किंवा तो माल खराब होण्याचं, पाण्यापासून खराब होण्याची भीती असायची. तसे जहाज लुटण्याची सुद्धा भीती असायची. आणि अशा प्रकारे एका ठिकाणून माल दुसऱ्या ठिकाणी पोहोचेल किंवा नाही याची सुद्धा शाश्वती त्या म्हणजे वस्तूच्या मालकाला नसायची. म्हणून त्या ठिकाणी सागरी विमा ही निर्मिती झाली. आणि सुरुवातीला हे सर्व व्यापारी वर्ग नुकसान ठराविक प्रमाणात विभागून घेण्यास करार करीत असे. म्हणजे एकाचं जरी नुकसान झालं तरी ते नुकसान बाकी इतर व्यक्तींनी सहन करावं असं त्यावेळेस निश्चित केलं जातं ते. आणि मग त्यालाच काय म्हटलं आहे, सर्वसाधारण सरासरी तत्व असे सुद्धा त्यावेळेस विम्याला संबोधले जात होते. आज सागरी व्यवसायासाठी देण्यात येणारे जे कर्ज देखील त्याच तत्वावर दिल्या जात होते. म्हणजे समजा सागरी व्यवसायासाठी काही कर्ज पाहिजे असेल तर ते सुद्धा त्यामुळे याच तत्वावर, म्हणजे एका व्यक्तीनं सहन करायचं नाही तर जे कर्ज ज्या व्यक्तीला लागते त्या व्यक्तीला प्राप्त होणारं कर्ज ही इतरांनी सर्वांनी मिळून द्यावं अशा पद्धतीनं. परंतु आणि व्यापार जर का सुरळीत पार पडला तर मात्र कर्जाची रक्कम व्याजासहित परत केली जात असे. परंतु जर का जहाज बुडलं किंवा जहाजामध्ये मालाची लुटमार जर झाली तर ते कर्ज परत केल्या जात नव्हतं. अशा पद्धतीनं सागरी विम्याच्या माध्यमातूनच आज आपल्याला आजचं जे विम्याचं जे स्वरूप आहे ते किती मोठं झालेलं आहे हे आज आपल्याला दिसून येते. आता आपण असं म्हणणार आहे की 13व्या शतकामध्ये फ्रान्समध्ये काय झालेलं आहे, विम्याची सुरुवात आपल्याला झालेली दिसून आलेली आहे. त्यामध्ये मध्ययुगीन काळामध्ये तसेच 14व्या शतकापर्यंत फ्लोरेन्स, जिनेवा, व्हेनिस इत्यादी व्यापारी केंद्र हे व्यवसायासाठी प्रसिद्ध होती. आणि त्यामध्ये हेरॉल्ड रेनेस यांनी असे सांगितले आहे की या देशात प्रारंभीचे सागरी विमापत्र हे 20 सप्टेंबर 1547 या तारखेपासून तर 14 ओळींचे केवळ ते 14 ओळींचे दस्तऐवज होते. त्यामध्ये विमापत्रासाठी बिल हा शब्द वापरला जात होता. आणि बिलानंतर 14व्या शतकानंतर बिलानंतर पॉलिसी हा शब्द त्या ठिकाणी अस्तित्वात आला.
आणि हळूहळू अशा प्रकारे विम्याचे दस्तऐवज हे औपचारिक स्वरूपाचे आणि मोठ्या आकाराचे होऊ लागले. कारण प्रत्येक व्यक्ती काय करून राहिला आहे, मग आपल्या वस्तूचा तसेच जीवनाचा विमा उतरवण्याचा प्रयत्न करू लागला. त्यानंतर मग इटली, फ्रान्स, बेल्जियम, हॉलंड, स्पेन, जर्मनी आणि अमेरिका इत्यादी अनेक देशांमध्ये विम्याच्या प्रकाराचा व प्रसार करण्यात आला आहे. आणि नंतर इंग्लंडमध्ये राणी एलिझाबेथ यांच्या कारकिर्दीत सागरी विम्याचा मोठ्या प्रमाणावर प्रसार करण्यात आला आणि 17व्या शतकात सागरी विम्याला फार मोठे स्वरूप प्राप्त झाल्याचे आपल्याला दिसून येते. आणि सागरी विम्यानंतर मग अग्निविमा निर्मिती झाला आणि अग्निविमा हा पाश्चिमात्य देशामध्ये गिल्ड या व्यापारी अवस्थेत अग्निविम्याचा उल्लेख आपल्याला दिसून येतो. आणि आगीमुळे ज्या संपत्तीचं किंवा मालमत्तेचा नुकसान होत असेल अशा व्यक्तीला त्याचे झालेले नुकसान भरपाई म्हणून अर्थाच्या माध्यमातून दिले जात होते. परंतु आज अग्निविम्याचा उदय आता म्हणजे असं म्हणू शकतो की आज जो प्रकार आहे अग्निविम्याचा तो जो प्रकार आहे तो 16व्या शतकात झालेला आपल्याला दिसून आला आहे. आणि अग्निविमा हा सर्वसाधारणतः जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जर्मनीमध्ये विकसित झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर त्याचा प्रसार हा इंग्लंडमध्ये झालेला आहे. आणि 1601 मध्ये इंग्लंडमध्ये अग्निविमा हा कायदा पास करण्यात आला. आणि त्यानंतर 1966 नंतरच खऱ्या प्रमाणात अग्निविम्याची सुरुवात झाली. म्हणजे 1601 मध्ये फक्त कायदाच निर्मिती झाला होता अग्निविम्याचा, परंतु अग्निविमा काढण्याची प्रोसेस किंवा अग्निविम्याची मध्ये प्रसार हा खरोखर 1666 नंतरच झालेला आपल्याला दिसून आले. आणि पहिले अग्निविम्याचे कार्यालय श्री निकोलस बार्बम यांनी इसवी सन 1667 मध्ये स्थापन केले. आणि या कार्यालयाने 1660 पासून अग्निविमा उतरवण्यास सुरुवात केली. आणि या कार्यालयानंतर जवळपास मग कंटिन्यू बरेच वर्ष अग्निविम्याचे कार्य केले होते. त्यानंतर नवीन मग अग्निविमा उतरवण्याच्या प्रायव्हेट कंपन्या सुद्धा सुरुवात झाल्या. तसेच 1683 मध्ये हँड इन हँड ही संस्था अग्निविमा काढण्याकरता स्थापन झाली. आणि 1708 मध्ये मग ट्रेडर्स एक्सचेंज हाऊस स्थापन करण्यात आली. त्यानंतर 1710 मध्ये स्थापन झालेली जी सनफायर ऑफिस ही जी विमा कंपनी होती ती अत्यंत त्यावेळेस अग्निविमा काढण्याकरता प्रसिद्ध झाली होती. आणि त्यानंतर मग 1780 नंतर मग औद्योगिक क्रांती आली. आणि औद्योगिक क्रांतीमध्ये कारखान्यांची संख्या वाढली, यंत्रसामुग्रीच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यात आले आणि उत्पादन ही अतिशय गुंतागुंतीचे झाले. त्यामुळे अग्निविमा व्यवसायामध्ये गुंतागुंत खूप मोठ्या प्रमाणात वाढली. आणि त्यानंतर मग 18व्या शतकात अग्निविमा या प्रकाराला संपूर्ण जगात मागणी वाढली. कारण प्रत्येक व्यवसायामध्ये त्या वस्तूंना आगीपासून भीती वाटू लागली. म्हणून तसेच म्हणजे आपल्या वस्तू गोडाऊनमध्ये जर ठेवल्या तर कधी शॉर्ट सर्किटमुळे ते जळण्याची भीती वाटू लागली. आणि या विमा व्यवसायात त्याकरता मग विमा काढावा याची चालना प्राप्त झाली. आणि अशा प्रकारे संपूर्ण जगात मग विमा कंपन्या हा स्थापन होऊ लागल्या. आणि अग्निविमा व्यवसाय हा फार मोठ्या प्रमाणात सागरी विम्याप्रमाणेच वाढू लागला. आणि यामध्ये अनेक नंतर मग सुधारणा होऊन काही फार मोठ्या प्रमाणात बदल झालेले आपल्याला दिसून आले. आणि त्यानंतर मग 1946 मध्ये इंग्लंड
ला संयुक्त अग्निविमा संशोधन ही एक संघटना स्थापन करण्यात आली की जी फक्त अग्निविम्यावरच काय करत होती, संशोधन करत होती. आणि अशा प्रकारे सागरी विमा आणि अग्निविमा याच्यानंतर मग जीवन विम्याची सुरुवात झाली आणि 16व्या शतकात आयुर्विमा हा निर्मिती झाला असे आपल्याला पुरावे दिसून आले. आणि त्यानंतर म्हणजे अशा प्रकारे सागरी विमा, अग्निविमा आणि जीवन विमा या प्रकारांव्यतिरिक्त सुद्धा अनेक प्रकार आज आपल्याला अस्तित्वात आढळून येतात. त्याला आपण काय म्हणू शकतो, सर्वसाधारण विमा असे म्हणतो. त्याला आपण जनरल विमा म्हणतो. म्हणजे मेन विमा 3च आहे, सागरी विमा, अग्निविमा आणि जीवन विमा. आणि याच्या व्यतिरिक्त जे विमे उतरवल्या जातात त्याला सर्वसाधारण विमा आज आपल्याला दिसतात. अशा प्रकारे विम्याचा स्कोप कसा आला आहे, आज फार मोठ्या प्रमाणात वाढलेला आपल्याला दिसून येतो. इंग्लंडमधील जेव्हा औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली तेव्हापासूनच विमा सुद्धा म्हणजे विम्याच्या प्रकारामध्ये सुद्धा वाढ झालेली आपल्याला दिसून आले. आणि 20व्या शतकात तर आर्थिक प्रगतीचा वेग जसा जसा वाढत गेला तशा अनेक धोके या व्यवसायामध्ये निर्माण झाल्याचे आपल्याला दिसून आले. मग या धोक्यांपासून संरक्षण आपल्याला कसं मिळेल यासाठी विमा प्रकारांचा सुद्धा उगम झाला आहे. आणि अशा प्रकारे वाहतूक, व्यापार, उद्योग व दळणवळण, संदेशवहन या सर्व क्षेत्रामध्ये भरपूर प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये अपघात तसेच धोकासुद्धा निर्माण झाला आहे. मग ह्यातून अनेक प्रकारच्या विम्यांची सुद्धा निर्मिती झाली. तसेच त्या विम्यांपासून प्राप्त होणाऱ्या धोकेपासून जर आपल्याला संरक्षण प्राप्त व्हावं यासाठी प्रत्येक व्यावसायिक, प्रत्येक प्रकारचा किंवा प्रत्येक व्यक्ती ज्याला जशी भीती वाटत असेल तशा प्रकारचा तो आपला विमा उतरवतो. फॉर एक्झाम्पल, जर व्यक्तीला आपल्या आजारपणाचं जर भीती वाटत असेल तो आपला हेल्थ इन्शुरन्स काढतो. ज्या व्यक्तीला अपघात होण्याची भीती वाटत असेल असा व्यक्ती मग अपघात विमा काढतो. आणि अशा प्रकारे सेवायोजकांचा जबाबदारीचा विमा, समजा कर्मचारी आता म्हणजे काय मालक कंपनीमध्ये काम करतात कर्मचारी आणि कर्मचाऱ्यांची जबाबदारी ही मालकांवर असते, म्हणून मालक अशा सर्व कर्मचाऱ्यांचा विमा उतरवतो. मग त्याला आपण काय म्हणतो, एम्प्लॉईज लायबिलिटी इन्शुरन्स. अशा प्रकारचा तो विमा उतरवला जातो. त्याच्यानंतर मोटार किंवा आपली गाडी ही अपघात झाला समजा त्याच्यामध्ये तर नुकसान होईल, मग अशा वेळेस त्या मोटारीचा सुद्धा विमा उतरवला जातो. आणि नंतर हवाई विमा म्हणजे जे युद्ध जोखीम विमा आणि कामगार राज्य विमा, अवयव विमा, दंगल विमा, नंतर संप विमा, नंतर पीक विमा आणि ठेव विमा म्हणजे आपल्या समजा प्रॉपर्टी इन्शुरन्स म्हणतो आपण त्याला, किंवा डिपॉझिट विमा म्हणजे आपण कुठे समजा जर का पैसे ठेवले तर ते सुरक्षित राहिले पाहिजे. जर उद्या चोरी करून कोणी चोरून नेले तर मग आपलं ते नुकसान आपल्याला भरपाई मिळाली पाहिजे, म्हणून आपण त्या ठेवीचं काम काय करतो, इन्शुरन्स काढतो. अशा प्रकारे अनेक नवीन इन्शुरन्सचे प्रकार किंवा विम्याचे प्रकार आज आपल्याला अस्तित्वात दिसून येतात. अशाच प्रकारे आधुनिक काळात फार मोठ्या प्रमाणाचा आज विकास होण्याचे आपल्याला दिसून आले आहे. या ठिकाणी नेचर ऑफ इन्शुरन्स अँड स्कोप ऑफ इन्शुरन्सचा माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. ठीक आहे.